बघ. अरे ही बघ खराब निघली एक. ही नाचली. ही सगळी तुमच्यासाठी जाताय इथं अख्खा दिवस इथं काम करतं. काम म्हणजे लक्ष पहिल्यांदा लय मेहनत केली काल. टेम्पो एवढी मेहनत केली भावाने तर भावाला फल भेटला पाहिजे मेहनतीचा. काल भाई टेम्पो चालवित होतो. टेम्पो मध्ये टेबल आणत होतो, बांबू आणत होतो, सगळ्या गोष्टी करीत होतो. सॅमीचा एक आहे मंडळी, भले तो किती मोठा स्टार हो काही असो पण तो माणूस की सोडत नाही. तो डाऊट तर गाय यानं आणले ढोकला. यो बाई ओ जय मल्हार खंडोबा बनले बघा कसा. साजन कालन बघा. आणि जी पण ही कृपा आहे ना, ही बांबू आणि टेबल ही जे ब्रावो विशाल मात्रेची कृपा आहे. म्हणजे माझा मामा आहे. मामाने खूप मोठी कृपा केली माझ्यावरती, नाही तर मला हाच 1-1.5 लाख रुपयाचा खर्च होता. चला आदेश पटेल चालले पनवेलला. पनवेलला जाता जाता आपली शॉपला त्यांनी व्हिजिट दिली, पण अजून मूर्त्या नाही आणल्या. मूर्त्याने मला वाटलं मूर्ती आणला असेल. मी आल्या बुक करायला मंडळी. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सॅमी कलन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग गाईज. आज खूप लवकर गुड मॉर्निंग झाली आणि खूप लवकरच गुड मॉर्निंग होतो रोजच्या रोज, कारण की आता आपले गणपती बाप्पा जवळ येणार आहेत. तर चला, आपला मित्र आहे पेणमधला दादू आणि त्याचं नाव संकेत आहे. आणि त्यांनी मला बोलला का सॅमी आपला खूप मोठा गणपतीचा कारखाना आहे, की मी तुला गणपती देतो आणि तू तुझ्या एरियामध्ये कुठेही गणपतीचा एक मस्त एक दुकान टाक. तर मी बोललो भाऊ ठीक आहे चालेल. तर कालपासून आपण एवढी तयारी चालू केलेली आहे आपल्या गणपतीची दुकानाची का खूप जोरात आहे. मी स्वतः काल टेम्पो वगैरे चालवत होतो, ती तुम्हाला रील्समध्ये दिसेलच. खूप मेहनत केली काल. पहिल्यांदा लाईव्हमधून एवढा मेहनत करत होतो म्हणजे. आणि सकाळीच गेलेलो मी काल. आणि चला तर आता आपण जाणार आहे गणपतीच्या दुकानावरती. आणि दुकानावरती म्हणजे जाऊ तिथे आपण तुम्हाला दाखवू ते सर्व बांबू वगैरे लावतात ते पण दाखवू. आणि आपल्या हेडुसनच्या नाक्यावरतीच आपलं दुकान आहे. आपण जो 2 नंबर गेटला टाकणार होतो पलावाच्या तिथे थोडीशी जागा शॉर्ट पडली, त्यामुळे आपण तिथे नाही टाकले. पण आता आपण आपल्याच नाक्यावरती जी पण सुरुवात होते ते आपल्या गावापासूनच झालं, कारण की आपला जन्मच आपल्या गावापासून होतो. तर आपल्याला दुकान कोणताही व्यवसाय आपल्या गावापासूनच सुरुवात करायला लागेल. आणि आता आपण सुरुवात करतोय आपल्या गणपती बाप्पाच्या. आणि उद्या ना आपण पेनला जाणार आहे. उद्याची 14 तारीख बहुतेक. उद्या आपण पेनला जाणार आहे. संकेतच्या मुलीचा बड्डे आहे. तर ती बोलते का पप्पा सॅमी दादाला आणि रुपांशला काहीही करून बोलवतो. तर ठीक आहे बोला, आपल्यासाठी तो तेवढा करतो. तर आपल्याला काय आहे, आपल्याला जायलाच लागणार आहे. आपण जाणार आहे आणि आपल्या तिथल्या गणपतींच्या जेवढ्या पण आपल्या मूर्त्या आहेत तेवढ्यांचे फोटो व्हिडिओ काढून आणणार आहे मी. तर मंडळी चला आता चहा पिऊन घेतो आणि निघतो आपण आपल्या दुकानाच्या इथे जायला. तुम्हाला लोकेशन मी दाखवतो आज. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. जय श्री स्वामी समर्थ. चला गाईस पोचलो आता आपण इथे आपल्या दुकान वगैरे कुठं का चालू होणार आपलं दुकान तो दाखवता. ही आपली हेडुसनची कमानी आहे. आणि या ज्या गाड्या येतात ना, या गाड्या कुठून आल्या माहिती आहे का, या काठी सिलबट्यावरून येतात. या इकडे बदलापूरला जातात ना बघा, या बदलापूरला जातात. आणि ते JCB आले ना, ते तिकडून तसा त्या गाड्या जातात काठी सिलपाट्याला. तर गाईस आता आपलं दुकान कुठेशी नसणार आहे. हे बघा तिशा आलं ना, या फलवाला दिसतं, इथं फलवाला, तिथं बी फलवाला आहेत. आणि त्याच्या बाजूला इथे टायरवाला निशाणी आहे आपली इथेशी. किंवा आपल्या इथं गणपतीचं दुकान इथं होणार आहे. तर नक्की तुम्ही बघून जा, तुम्हाला मी दाखवता लोकेशन आपला. आहे बघा सकाळी कशी माणसं आल्या बघा कामाला. हे 4 जण आले, लय पैसे येतात ना. हे चेहरे बघून जा, हे चेहरे बघून जा, लय पैसे घेतात. हा काम लय स्लो करतात. चला तर गाईच पाणी याला टपरीवाल्याला चांगली साईडला घे 2 महिन्यासाठी. तर गाई यानं आणले ढोकला. यो बाई ओ जय मल्हार खंडोबा बनले बघा कसा. साजन कालन बघा. चांगला फार मावसो डान्स करी होता रे. झलक दिखला जा एक बार राजा. कुठे जेले कुठे हा मालूम आम्हाला चालले. कोण आहे हा गे. तर गाई आज नाश्ता करू आपण नारळ पाणी. आणि बघा त्याने मस्त मलाई करले. मलाई क्या बोलते रे इसको? मलाई. तुम भी मलाई बोलते क्या? हम लोग तो पहले से मलाई बोलते. बरं याचे करून काढून जाऊ दे. योग्य बोलतो मलाईच बोलतो. चला खाऊ आपण आता. मग परमिशन आणायला गेलो, परमिशन आणला आता आम्ही. आणि बघा
भाई यावी तालपत्री वगैरे बनली मस्त बनले. ए भाई उरली नाही मजा वारा पाणी उरली नाही मजा औषधी बी बघा. आपला तर इथे इथेशी नाही या इकडचे नंताव आणि मस्त इकडे लावून घेता. इथं सापबीप करायला लागेल. जागा मस्त एकदम टेन्शन नाही जागेची. बघा सगळ्या गाड्या बिड्या येणाऱ्या दिसतील. रोज मी गाड्या मोजीत जण. ए जेवायला गावा आणू काय मग लेके आव चालेल चल. गाईच फायनली आता आपला काम झालेलं आहे. त्याच्यामधून अर्धा बाकी आहे. हे बघा अर्धा काम झाले आपला अर्धा काम झाले. आणि आता जेवायला बघा कांद्या बिर्याणी आणलेली आज चायनीज आणली आहे ना. आता इथे साफसफाई करायला लागेल. साफसफाई करून मग आपण टेबल इथे नातरून जाऊ. ए खरादा वगैरे लागेल का रे साफ करायला. खरादे लागेल का साफ करायला नाही ना. मग डायरेक्ट टेबल याच्यावरती टाकायचा. ठीक आहे खरादा लागणार नाही याच्यावरती टेबल टाकून देऊ आपण. चला आता मी चाललो घरा जेवायला. गाईच आता आपण टेबल लावायला घेतलेली आहे. तर चला आता दाखवतो कसे लावतात ते बघा. आणि जी पण ही कृपा आहे ना ही बांबू आणि टेज टेबल ही जे ब्रावो विशाल म्हात्रेची कृपा आहे. म्हणजे माझा मामा आहे. मामाने खूप मोठी कृपा केली माझ्यावरती. नाही तर मला हाच 1-1.5 लाख रुपयाचा खर्च होता. ह्यो स्वतःचं स्टँड घ्यायचं तर 1-1.5 लाख रुपयाचा खर्च आहेच. तर इकडे बघा मस्तपैकी स्टँड दिलेले आहेत मामाने. आणि आता हे याच्यावरती आपल्याला मूर्त्या ठेवायच्या आहेत. याच्यावरती मूर्त्या येतील. इथं उभं राहिल्यापासून आपलं फॅन भेटायला लागलं बघा. एक गाडींच्या फॅन आलतं आणि ती एक गाडी त्याच्याने एक पोरगी बसली ती पण आलती. मगाचे फोटो काढायला ब्लॉगमध्ये घ्यायला भेटला नाही. आणि आता आपली गाडी रोज इथे लागणारच आहे. जे पण बदलापूरला जात असतील ना. आणि आता मी एक्झॅक्ट लोकेशन सांगतो तुम्हाला. मगाशी लोकेशन सांगले आता बरंच सांगता. आता ज्यांना कोणाला शिलपाट्यावरून यायचं असेल आणि जर सिलपाट्यावरून कोणाला यायचं असेल ते बदलापूरला जातात त्यांच्यासाठी बघा मी लोकेशन आज हे बघा सिलपाट्यावरून असे लोक येतील हे बदलापूरला जातील. आणि जे बदलापूरला लोक येतील ते सिलपाडा कल्याणपाड्याला जातील. तर नक्की आणि इथं समोरच आपला गणपतीचा शॉप आहे. तर नक्की तुम्ही आपल्या दुकानाला एकदा विजिट द्या आणि यांच्या काय समस्या ते जाणून घेऊ. हे हो गया फाइनल अभी कभी आएंगे. परसों एक ही जन मांगता है मेरे को. हाँ टेम्पो में लाता है ना उधर. मैं लाता है चल उधर. हाँ एक ही जन चाहिए मेरे एक ही चाहिए मेरे को. हाँ हे बघा गाईस आपला शॉप रेडी झालेला आहे. आणि बघा माझ्या मनात नव्हतं ध्यानात नव्हता इथे पाय वगैरे ठेवायला एवढा भारी होईल. आणि फायनली येण्यासाठी पब्लिकला यायसाठी केलं. आपल्या डिस्प्ले मूर्त्या इथे राहतील तिथे राहतील. बाकीच्या मूर्त्या तिकडे ठेवू. आणि ज्यांना कोणाला जर आपला दुकान भेटत नसेल तर त्यांच्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाग्रामची ID सुद्धा दिलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. इथूनच्या इथे आपण मूर्त्या ठेवणार आहे. आणि नक्कीच तुम्ही विजिट द्या. हर्षद का 2 दिवसात बॅनर पण लागेल. हा बॅनर लावू डिटेल ऍड्रेस इथे बॅनर लावू आपण. मला आणि एक बॅनर इथं लावू. हे बघ इथं स्टँड बॅनर ना. हा स्टँड बॅनर इथं लावू आपण. स्टँड एक बॅनर पाहिजेच. आणि एक बॅनर आहे बा मागे ठेवा जागं. कारण की व्हिडिओ फोटोसाठी आपल्याला बॅनर लागेल. हा व्हिडिओ फ्रेम आहेत माझ्याकडे आहेत ना. लोखंडी फ्रेम आहे. स्टँड बॅनर पण आहे. मग तेच प्रेम नाही ना तिथे डायरेक्ट. तर चला तू एक काम कर घरा जा ना वहिनीला सॉर ना थोडासा आराम कर आणि ये मग बॅनरवर लिवायचा नाही त्या सगळा द्याव ना. एक साईडला रुपांचा फोटो द्या एक साईडला माझा फोटो द्या. असं करू आपण. तर मंडळी कसं वाटतं तुम्हाला. हा लोकेशन मस्त आहे. आणि पहिल्यांदा लाईफमधून सुरुवात केलेली आहे बिझनेसला. खूप लोकांची इच्छा होती का बिझनेस करा बिझनेस करा बिझनेस करा. फायनली तुमच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने याचा त्याचा ऐकून 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 मनावर घेतलं आपण. आणि आपलं पहिली सुरुवात करतो आपल्या गणपतीच्या शॉपपासून. कारण की आपण कोणतंही काम करताना घराची पूजा असून दे लग्न असून दे काही कोणताही कार्यक्रम असू दे पहिला आपण गणपती बाप्पाचं नाव घेतो. गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतो. मग तेव्हा आपण आपल्या कार्याला सुरुवात करतो. तसंच मी पण गणपती बाप्पाचं पहिलं शॉप टाकायला घेतले आणि शॉप टाकायला घेतले आणि मग तीच सुरुवात करते आपण आपल्या पुढच्या वाटचालीसाठी.
तर नक्की तुम्ही आपल्या दुकानाला एकदा व्हिजिट द्या. तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त मूर्त्या ठेवू आपण. टेन्शन घेऊच नका, सजवलेल्या पण ठेवू. आणि तुम्ही सांगाल आम्हाला अशी मूर्ती बनवून पाहिजे, तुम्हाला तशी मूर्ती बनवून देऊ. तुम्ही सांगाल तशी आपण मूर्ती बनवून देऊ तुम्हाला. तर चला मंडळी, कंटिन्यू राहा आपलं. चला गाईस, भरपूर वर्षापासून आम्हाला जायला रस्ता नव्हता आणि आम्ही बघा असं चिखलांशी यायचो. हे बघा हा चिखल बघा, असं चिखलांशी यायचो. इथे रिक्षा आहे. तर आता रस्त्याचं काम होतं, तर आता आपण इथून 3 फूट जागा देणार आहोत ना. हे बघा ईशा म्हणजे 3 फूट बोलला, तर इथून आपले इथून असं येईल रस्ता. आपली रिक्षा साईडला काढून ठेवू आपण उचलूनशा. आणि हे बघा काम चालू आहे तिकडे, बघा रस्त्याचं काम चालू आहे बघा. लय वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो रस्तावर हे असे चिखलांशी यायला लागत असतो. फायनली आता रस्ता झालेला आहे. तर चला तुम्हाला थोडासा दाखवायला भेटला तर मी दाखवता, नाही तर बघू काय करायचं ते करू पुढे. चला आदेश पटेल चालले पनवेलला जाता आपली शॉपला त्यांनी व्हिजिट दिली, पण अजून मूर्त्या नाही आणल्या. मूर्त्याने मला वाटलं मूर्ती आणला असेल, मी आल्या बुक करायला मंडळी ना. तुम्ही पण करा, भावाचा पहिल्यांदा बिझनेस करतोय, भावाला आपला सपोर्ट करा ना. सपोर्ट करायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी करतात त्याला सपोर्ट. तरी पण जे कोणी नवीन असतील त्यांनी पण सपोर्ट करा. भारी मूर्त्या मी फोटो बघला आता, आवऱ्या भारी मूर्त्या आहेत ना मंडळी. सगळ्या प्रकारच्या आहेत, बसलेली उठलेली म्हणजे बाप्पांची मूर्ती सगळ्या प्रकारच्या. पटापट बुक करा भावाच्या इथं मूर्त्या. ठीक आहे, तुमचा असेल कोणी ओळखीचा तर त्या भावान पण भाऊ देईल. प्रत्येकाचं आपापलं ओळखीचं असतं मूर्तीवाला. यावेळी भाऊच्या इथल्या घ्या, मी पण घेणार आहोत, तुम्ही पण घ्या. तुम्ही सांगा कितीला पाहिजे तुम्हाला, तवऱ्यालाच द्यावा. तवऱ्यालाच द्या. भाऊ कमवायसाठी नाही करत, भाऊ एक सेवा केली. थोडाफार कमवेल, मी नाही असं नाही बोलत, थोडाफार कमवूनच करणार आहे. का पक्क कमवून तो कुठे ठेवायला नाही. असाच एक त्यांनी लोकांची सेवा म्हणून चालू केलं. तुम्ही पण या ना. आणि आम्ही आता दार्जिलिंगला पण चालल्या मंडळी, त्याची व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. भाऊच्या सोशल मीडियाला जा, इंस्टाग्रामला तुम्हाला व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल. आणि पटापट आमच्या बरोबर दार्जिलिंगला या. ब्लॉग पण असतील आमच्या बरोबर, आणि आम्ही दोघं पण असतील, रील पण असतील. आम्ही स्वतः असतो, आमच्या दोघांचे ब्लॉग्स असतील. तर आम्ही जाम मजा करणार आहोत. ज्याला दार्जिलिंगला यायचं आहे त्यांना आम्ही या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन नंबर दिलेला आहे किरणदाचा. तर किरणदाला फोन करा, पटापट बुक करून घ्या. 10 दिवसच आपल्यावर. चला गाईज, आता ह्यो चालला कुठेतरी फिरायला आणि आता मी चाललो घरा. अख्खा दिवस कंटाळल्या मी. ही सगळी तुमच्यासाठी जाताय. इथं अख्खा दिवस इथं काम करतं. काम म्हणजे पहिल्यांदा लय मेहनत केली. काल एवढी मेहनत केली भावाने, तर भावाला फल भेटला पाहिजे मेहनतीचा. काल भाई टेम्पो चालवित होतो, टेम्पो मध्ये टेबल आणत होतो, बांबू आणत होतो, सगळ्या गोष्टी करीत होतो. सॅमीचा एक आहे मंडळी, भले तो किती मोठा स्टार हो काही असो, पण तो माणूस की सोडत नाही. तो डाऊन टू अर्थ म्हणजे जमिनीवरच पाय आहेत त्याचं. तुम्ही त्याला केव्हा पण फोन करा किंवा मेसेज करा, रिप्लाय भेटेल तुम्हाला. कुठं पण दिसला फोटो काढला भेटेल. कधी घमंड नाही, कधी काही नाही. या त्याचं पहिलं होतं. आता पण स्टार अजून टेम्पो चालवेल, सगळ्या गोष्टी करेल. थोडे दिवसात 2027 ला दाखवू नको लगेच नजर लागते. थोडे दिवस आल्यावर डायरेक्ट धमाका पण येतं त्याचा. मी तो सांगत होता त्याला, मी सांगू नको, डायरेक्ट लोकांना धमाकाच दे. जसा BMW चा कसा धमाका दिल तसा याचा पण धमाका डायरेक्ट आणू. काहीच नाही हिडन बिडन. खाते का? नको नारळ पाणी पिते का? अरे नारळ पाणी पियाचा वय आहे का आपला? हा, दारू पियाचा पण नाही, थंडा पियाचा आहे. नाही तर लगेच लावू नका. काही खाते का भाई? बघ आले तुमची इकडे अशी. आमच्याकडे नवीन पोपाई येईल. आमच्याकडे नवीन पोपाई येईल. एरुटण्याला काही वेगळीच पण आलं. अरे एरुटण्याला पोप्पा येईल नवीन. कलर बिलर बना कसं आहे त्यांचं. खा ना मग गाजरू आहेत, खजूर आहेत. चला मंडळी, आता मी निघतो. सॅमीच्या ब्लॉगला मस्त लाईक शेअर तुम्ही करतात, अजून सपोर्ट करा भावाला. मोठा करू आपला आगरी कोलमपर्यंत राहायला पाहिजे. अख्खा महाराष्ट्रात बिग बॉस मध्ये जाऊन दे सॅमीला. चल मग, चला. ती एकदम स्वच्छ झालेली आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी होतं तेव्हा लय पब्लिक येत असतं इथे नदीवरती. हे बघा इथं लोकेशन बघा, आणि इथलं पण लोकेशन बघू शकता. इथं गणपती इथं विसर्जन होतात. इथं वडापाव खायला बसले आम्ही. तर चला मस्तपैकी थोडीशी हवा खाऊ दे. 2 दिवस लय मेहनत केली. कालचा ब्लॉग बघितला तर तुम्ही स्वतः हैराण झाले असते, पण जाऊ दे, काही नाही ब्लॉग बनवला. चला आता वडापाव खातो मी. गाईस, ते दिवशी आत्ते आली ती वलकुंद्या घेऊन, पण ते दिवशी मला काय भेटला नाही ब्लॉग बनवायला. पण आज आत्ते ना त्या वलकुंद्या कपतान ना, त्या तुम्हाला दाखवतं बघा. या आमच्याकडे झाराना येतात वलकुंद्या, झाराना बोलता सोरा, मातीने येतात या वलकुंद्या. आणि हे बघा वलकुंद्या कशा आत्याने कपल्या. हे बघ, या अशा लाकारीन या करायच्या. आज लाकारीन बघ. आता आत्याने घेतल्या वलकुंद्या कापाला. बघ कशी आत्या वलकुंद्या कपते. आता येशील की मग आपल्या गणपतीच्या दुकानावर? येस, आज बनवले चांगला मोठा. तिकडे बघ
अरे ही बघ खराब निघली एक ही नाचली ही नाचली ही चांगली आहे घोडाला वाटत नाही 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 घोडा नाही आला. मी त्या कवा आले आता मगाशी हा कशा वलकुंद्या बनवायच्या असताना बघा बा आत्या बघ कशी साफ करतो वलकुंदीला. आता उद्यापासून आत्याला नेता गणपतीच्या दुकानावर ना ना द्या आम्हाला ब्लॉग रोज बांधतील नाही का आपलं ब्लॉग. मग बहिणीने दिले मस्त बनवून कॉफी पिताव. चला आपल्या दुकानावर सायकल ठेवू जा. हा आता उद्या ना मूर्त्या बघायला चालल्या.